इयत्ता 8वी NMMSची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आजच्या गुगल मीटमध्ये स्वागत आहे. काही विद्यार्थी आज पुन्हा गुगल मीटला जॉईन झालेले आहेत. आजचा हा तास आपला 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये आमची यशस्वी विद्यार्थिनी श्रावणी महेशकुमार निंबाळकर ही आपल्याला मनोगत व्यक्त करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण विज्ञान विषयातलं प्रकरण 2 त्याच्याबद्दलची माहिती अभ्यासणार आहोत. सांगायची माहिती अशी की जे विद्यार्थी मागच्या वर्षी NMMSला किंवा 8वी स्कॉलरशिप परीक्षेला होते, या विद्यार्थ्यांचा थेट अनुभव सर्व विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून यापूर्वीसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजसुद्धा आपण श्रावणीला या ठिकाणी बोलावलेलं आहे. श्रावणी ही आमच्याच शाळेतील विद्यार्थिनी मागच्या वर्षी 8वीला होती, आता ती 9वीला आहे. आणि श्रावणीबद्दल सांगायचं म्हणजे तिनं NMMSचा अभ्यास आणि त्याबरोबरच स्कॉलरशिपचा अभ्यासही भरपूर केलेला होता. आनंदाची गोष्ट अशी आहे की परवाच 8वीच्या स्कॉलरशिपची जी मेरिट लिस्ट लागली त्यामध्ये आमच्या शाळेतून तिचा पहिला नंबर आला. त्याबरोबरच जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा तिनं मानाचं स्थान पटकावलेलं आहे. तिला 8वी स्कॉलरशिप नक्कीच मिळणार आहे. यादीमध्ये तिचं नाव आलेलं आहे. देवकर कॅमेरा बंद कर. इथून पुढं दीपाली निंबाळकर असं जे नाव लिहिलेलं दिसतंय तुम्हाला त्या ठिकाणावरून श्रावणी निंबाळकर ही आमची विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त करेल. श्रावणी, आता इथून पुढं तू बोलणार आहेस, सर्वजण ऐकणार आहेत. बोल. नमस्कार, मी श्रावणी निंबाळकर, कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली या शाळेची विद्यार्थिनी. मी सध्या 9वीत आहे आणि मागच्या वर्षी म्हणजे सन 2024-25 या वर्षी मी NMMS आणि स्कॉलरशिप या 2 परीक्षा दिल्या होत्या. आणि मी आज तुम्हाला NMMS आणि स्कॉलरशिप या परीक्षेचा अभ्यास कशा प्रकारे केला याचं मार्गदर्शन करणार आहे. तर सुरुवातीला NMMS या परीक्षेवरती आपण चर्चा करूया. मग या परीक्षेचा फॉर्मॅट कसा असतो, तर या परीक्षेमध्ये ही परीक्षा 180 गुणांची असते आणि या परीक्षेत 180च प्रश्न असतात. एक प्रश्न 1 मार्काला अशा प्रकारे असतं. त्यामध्ये पहिला पेपर मॅट हा असतो, म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ज्यालाच आपण बौद्धिक क्षमता चाचणी असं म्हणतो. मग यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय असतो. मग या बुद्धिमत्तेचा कसा अभ्यास करायचा, तर फक्त आणि फक्त बुद्धिमत्तेचा सराव करायचा आणि सरावाबरोबरच त्यामधल्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपल्या क्लिअर पाहिजेत. मग घनसंख्या असतील, वर्गसंख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, पाढे, हे सर्व आपलं क्लिअर असलं पाहिजे आणि फक्त बुद्धिमत्तेचा सरावच करायचा. मग दुसरा पेपर असतो सॅट. मग या सॅट मध्ये कोणकोणते विषय असतात, तर विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र. मग समाजशास्त्रामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. मग पहिला पेपर जो असतो म्हणजे मॅट, यामध्ये 90 प्रश्न असतात आणि 90 गुण. मग हा संपूर्ण पेपर बुद्धिमत्ता या एकाच विषयावर असतो. आणि दुसरा पेपर जो असतो सॅट, यामध्ये 35 प्रश्न हे विज्ञान या विषयाचे असतात, 35 मार्कला. दुसरा विषय म्हणजे समाजशास्त्र, यामध्ये पण 35 प्रश्न 35 मार्कला असतात. आणि तिसरा म्हणजे गणित, हे गणितचे 20 प्रश्न असतात 20 मार्काला. अशा प्रकारे हा संपूर्ण परीक्षेचा फॉर्मॅट असतो. आणि ही परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर या महिन्यामध्ये होते. म्हणजे आता जवळजवळ परीक्षेला 4 ते 5च महिने तुमच्याकडे अभ्यासाला राहिलेले आहेत. मग याचा आपण पुरेपूर वापर राहिलेल्या वेळेचा कसा होईल हे बघायचं आहे. मग हा जो मॅथचा पेपर असतो, यामध्ये सराव केल्यानेच सरावाचा खूप फायदा आहे. कारण सराव प्रश्नपत्रिकेत आपल्याला वाटतं की प्रश्न खूप सोपे आहेत, पण पेपरला गेल्यावर वाटतं की अरे टाइम कसा निघून जातो हेच कळत नाही, की 1 मिनिटातच 1.5 तास वेळ संपला कधी हेच समजत नाही.
त्यामुळे खूप सराव करायचा. आणि जो दुसरा पेपर असतो, या दुसऱ्या पेपरला फक्त आणि फक्त पाठांतर करायचं. मग विज्ञान असेल, या विज्ञान मध्ये नोट्स काढायच्या प्रत्येक धड्याच्या आणि त्या पाठ करायच्या. मग खरं तर हा अभ्यास उन्हाळ्या सुट्टीतच सुरू करायचा, पण झाला असेल तुमचा. मग याच्या नोट्स काढायच्या आणि त्या पाठ करायच्या. मग त्यातल्या पण विज्ञानाच्या ज्या बेसिक कन्सेप्ट असतात त्या क्लिअर करायच्या. आणि जुन्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका ह्या सर्वात जास्त रेफर करायच्या. म्हणजे आपल्याला समजतं की प्रश्न कोणत्या पातळीचे येऊ शकतात. मग समाजशास्त्र, त्यात सुद्धा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या सर्वांच्या नोट्स काढायच्या आणि त्या संपूर्ण नोट्स पाठ करायच्या. मग त्याचा एखादा चार्ट बनवायचा. मग इतिहास असेल तर कोणत्या साली काय झालं, समजा एखादं युद्ध झालं असेल तर ते कोणत्या साली झालं, तर कोणाकोणासोबत झालं, कशामुळे झालं, हे सर्व पाठ करायचं. कारण शक्यतो अशाच प्रकारचं परीक्षेला येत असतं. मग भूगोलमध्ये सागरतळ रचना असेल किंवा ढगांचे प्रकार असतील, शक्यतो हे पाठ करायचं व्यवस्थित आणि जास्तीत जास्त नोट्स या पाठ करायच्या. आणि गणित, मग या गणितामध्ये सुद्धा आपल्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सर्व क्लिअर करायच्या आणि गणिताचा सुद्धा जास्तीत जास्त सराव करायचा. मग अशा प्रकारे हा संपूर्ण अभ्यास करायचा. आता मी हा अभ्यास कसा केला होता, तर मी आता जसं तुम्हाला सांगितलं की बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅट या पेपरचा मी फक्त आणि फक्त सराव केला. म्हणजे शाळेत आमचे पेपर व्हायचेच, पण तुपे सर असतील, मुलानी सर असतील, हे दोघ जण आम्हाला बौद्धिक क्षमता चाचणी हा विषय शिकवायचे. आणि सरांनी पण इतक्या सुंदर प्रकारे आम्हाला शिकवलं होतं की ते लगेचच समजायचं, कोणतीही अडचण येत नव्हती. आणि जरी अडचण आलीच तर ते सरांनी एकदा सांगितलं की लगेच समजायची. आणि मग आम्ही फक्त आणि फक्त त्याचा सराव केला आणि ज्या प्रश्नपत्रिका सोडवल्या त्यानंतर चेक केल्या. मग एखादा प्रश्न येत नसेल किंवा जो प्रश्न चुकला तो का चुकला, मग त्याचं उत्तर काय असेल, किंवा जो आपण प्रश्न येत नसेल आपल्याला पण अंदाजेच लिहिला किंवा तरी तो चुकला किंवा बरोबर आला, मग हा कसा काय सोडवायचा, तर ते आम्ही बघितलं. आणि ज्या पेपरला आलेल्या प्रश्नपत्रिका होत्या जुन्या वर्षांच्या त्या पण सोडवल्या. मग त्यावरून आम्हाला समजलं की पेपरचा शक्यतो फॉर्मॅट कसा असतो, कशा प्रकारे प्रश्न पातळी येऊ शकते. आणि दुसरा म्हणजे सॅट. या सॅटच्या सुद्धा आम्ही नोट्स काढल्या होत्या, प्रत्येक धड्याच्या सनावळ्या काढल्या होत्या आणि त्यावरून आम्ही अभ्यास केला होता. मग त्याच्या सुद्धा प्रश्नपत्रिकेत विज्ञानचे प्रश्न असतील, समाजशास्त्राचे असतील, गणितचे असतील, हे कशा प्रकारे सोडवले होते. तर एखादा प्रश्न बरोबर आला किंवा चुकला तर तो का चुकला हे सुद्धा आम्ही पाहिलं होतं. आणि अशाच प्रकारे आम्ही फक्त आणि फक्त त्याचा सराव केला होता. तर आम्हाला हे जे पेपर आहेत म्हणजे NMMS असेल किंवा स्कॉलरशिप, हे या परीक्षांसाठी जे शिक्षक आम्हाला शिकवायला होते, मग मुलानी सर असतील, तुपे सर असतील, मोरे मॅडम, चव्हाण मॅडम, रिठे मॅडम आणि कदम सर, या मोरे सर, दोन्ही मोरे सर, या सर्वांनीच आम्हाला खूप उत्कृष्ट अशा प्रकारे शिक्षण दिलं. त्यांनी खूप छान अशा प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच आज आम्ही हे यश प्राप्त करू शकलो आहे. कारण जसं म्हणलं जातं की जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. मग तसंच आहे, जर शिक्षकांचं देखील आपल्याला उत्कृष्ट अशा प्रकारे मार्गदर्शन असेल तर आपण कुठेच कमी पडणार नाही. आणि महत्वाचं असतं तो म्हणजे आपला सराव, की शिक्षकांनी कितीही शिकवू द्या पण आपण अभ्यास तर केला पाहिजे, कारण अभ्यास केल्याशिवाय तर पर्याय नाही. परीक्षेत आता आपल्याला येत नसलं, ठीक आहे, नुसता अंदाजे गोल रंगवणार, पण त्यातलं किती बरोबर येणार आहे, तर त्यासाठी अभ्यासच करावा लागेल. मग हा झाला प्रश्न NMMS चा. आता स्कॉलरशिप.
ही स्कॉलरशिप परीक्षा किती मार्काची असते? तर 300 मार्काची ही स्कॉलरशिप परीक्षा असते. यामध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो 150 मार्कांचा आणि दुसरा 150 मार्कांचा. पहिल्या पेपरला 1.5 तास वेळ असतो आणि दुसऱ्या पेपरला 1.5 तास. मग NMMS मध्ये कसं होतं, तर एक एक प्रश्न 1 मार्कला, पण स्कॉलरशिपला एक प्रश्न 2 मार्कला असतो आणि पहिल्या पेपरला 75 प्रश्न असतात आणि दुसऱ्या पेपरला 75 प्रश्न. मग पहिला पेपर जो 150 गुणांचा असतो, म्हणजे 75 प्रश्नांचा, त्या 75 मधले 25 प्रश्न हे मराठी या विषयाचे असतात आणि 50 प्रश्न हे गणित या विषयाचे असतात. आणि दुसरा पेपर जो असतो त्यामध्ये 25 प्रश्न इंग्रजी या विषयाचे असतात आणि 50 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे असतात. मग या मराठीमध्ये सुद्धा जे मराठीचं व्याकरण आहे ते शक्यतो जास्तीत जास्त करून त्याचा सराव करायचा, कारण हे व्याकरणच बऱ्यापैकी पेपरला येतं. आणि राहिला विषय कोणता, तर उतारे असतील, म्हणी, वाक्प्रचार किंवा परिच्छेद असेल, कविता असतील, ह्या आपल्याला म्हणजे परिच्छेद, कविता आणि उतारा यावरचे प्रश्न आपल्याला तिथे उतार्यात बघूनच सोडवायचे असतात. मग शक्यतो इथे आता आठवीचा पेपर आहे म्हटल्यावर जरासा अवघडच उतारे असतात. मग ते जास्तीत जास्त वेळा वाचायचे, पण टाइमचा अंदाज घ्यायचा, कारण पुढच्या प्रश्नांना आपल्याला टाइम पुरला पाहिजे. मग ते व्यवस्थित वाचायचं आणि त्याच्यावरून ऑप्शनवरून जर असं लक्षात येत नसलं तर ऑप्शन बघायचे की ऑप्शनवरून कुठलं उत्तर निघेल, मग हे बघायचं. मग गणित आलं, मग त्या गणितात सुद्धा मी मगाशी सांगितलं की बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर पाहिजेत, मग त्या व्यवस्थित क्लिअर करायच्या. मग इंग्लिशमध्ये सुद्धा जे ग्रामर असतं इंग्लिशचं, टेन्सचे फॉर्म्युले असतील किंवा वर्ब फॉर्म असतील, हे सर्व व्यवस्थित क्लिअर करायचं. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करायच्या. आता NMMS ची परीक्षा ही स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या आधीच असते, कारण स्कॉलरशिपची ही निंबाळकरचा आवाज बंद झालेला आहे. त्याचं दुसरं कारण माझ्याकडची रेंज सध्या कट झालेली दिसते आहे. स्कॉलरशिपला पुढे काहीच अडचण येत नाही. ठीक आहे, आलेली. आणि हा सर्व अभ्यास आपला कधी होऊ शकतो, बेसिक कन्सेप्ट कधी क्लिअर होऊ शकतात, तर 1ली 2री पासूनच आपण या ज्या बाहेरच्या परीक्षा आहेत त्या दिल्या पाहिजेत. मग 1ली पासून मंथन असेल, 5वी नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल किंवा 6वी 7वी मंथन असेल, हे सर्व परीक्षांचा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. सुरुवातीपासूनच या परीक्षांना व्यवस्थितपणे यांचा अभ्यास केला पाहिजे, या परीक्षांना बसलं पाहिजे. भले का तुम्हाला त्यात यश नका का प्राप्त होईना, पण आपल्याला कळेल तरी की ही परीक्षा कशा प्रकारची असते, यात कसा अभ्यास करायचा असतो, हे सर्व मग या परीक्षांमुळेच आपल्याला समजते. आणि त्यामुळे या सगळ्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे. आता 8वीत आहे तुम्ही, मग असं नाही समजायचं की 8वीत आहे म्हणल्यावर फक्त 8वीचाच अभ्यास करायचा, तर 6वी 7वीचे सुद्धा यामध्ये प्रश्न येऊ शकतात. की 35 मार्कांचा जर विज्ञानचा पेपर असतो, तर या 35 मधले 7 ते 8 प्रश्न हे 7वीचेच विचारले जातात. मग समाजशास्त्र असेल, यामध्ये सुद्धा असंच असतं की 7वीचे पण थोडेफार प्रश्न विचारले जातात. त्यामुळं 7वीची सुद्धा सगळी पुस्तकं ही रेफर करायची. आणि हा पेपर असतो, हा सेमी माध्यमला दोन्ही भाषेतून येतो, म्हणजे इंग्रजीतून पण असतो आणि मराठीतून पण असतो. जरी मराठीतलं नाही समजलं तरी इंग्रजीत बघायचं, कारण तुम्हाला जो नेहमीचा 8वीचा सिलेबस आहे त्यामध्ये सेमी माध्यमच्या विद्यार्थ्यांना सेमीतून झाले असेल, मग त्यातून एखादा प्रश्न समजला तर इंग्रजीकडे बघायचं, म्हणजे लक्षात येऊ शकतं. आणि टाइम मॅनेजमेंट पाळायचं, कारण एखादा प्रश्न येत नसेल तर त्याच्यासाठीच खूप वेळ गुंतून बसायचं नाही.
मग पुढचे प्रश्न सोडवायला अडचण येते, टाइम पुरत नाही. बऱ्याच वेळा असं होतं. आणि शक्यतो बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपरला म्हणजेच मॅथच्या पेपरला हे पाळायचं. कारण बुद्धिमत्तेमध्ये टाइम कसा निघून जातो हेच कळत नाही. प्रश्नाची पातळी ही काठीण्य अशा प्रकारची असते आणि त्यात काहीच समजत नाही आपल्याला इतकं टाइम कसा फास्ट निघून गेला. त्यामुळे टाइम कडे सुद्धा लक्ष द्यायचं आणि प्रश्न सोडवताना व्यवस्थित प्रकारे सोडवायचे. काही सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही. नाहीतर अचानक टेन्शन घेतलं की जेवढं येतंय तेवढं पण विसरून जातं. त्यामुळे फ्री माइंडने पेपर सोडवायचा आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. तर थँक्यू. आणि तुम्ही सर्वांनी उत्कृष्ट अशा प्रकारे अभ्यास करावा हीच माझी इच्छा आहे. सर्वांना नक्कीच यश प्राप्त होईल आणि तुम्ही ते करू शकता. थँक्यू. छानच. म्हणजे विद्यार्थ्याचा स्वतःचा अनुभव कसा आहे हे तुम्ही या ठिकाणी श्रावणीच्या तोंडून थेटपणे ऐकलेलं आहे. म्हणजे तिनं खरोखरच म्हणजे आम्हालाही एवढ्या स्पष्टपणे आणि क्लिअर कट सांगता येणार नाही. न अडखळता अगदी सहजपणे ओघवत्या शैलीमध्ये तिनं तुम्हाला हे सगळं सांगितलं. परीक्षा कशा प्रकारची असते, कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, नेमका सिलेबस काय करायचा, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, अभ्यास कसा करायचा आणि परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं. तिनंही तेवढा सखोल अभ्यास केलेला आहे. परीक्षा दिलेल्या आहेत. ती नेहमीच सर्व परीक्षांसाठी तयार असते आणि म्हणून तिला हे यश मिळालेलं आहे. तिच्या या अनुभवाचा आज नक्कीच जे समोर बसलेले बाकीचे विद्यार्थी आहेत ते फायदा उठवतील. तिनं ज्या काही गोष्टी सांगितल्या, कानमंत्र दिले, म्हणजे असे हे सगळं टप्प्याटप्प्यानं सांगणं, खरं तर आम्हालाही त्यासाठी बऱ्यापैकी तयारी करावी लागते. श्रावणीनं ती तयारी केली आणि आम्ही शाळेत जे काही आज चर्चा केली त्याप्रमाणे तिनं 8वीच्या विद्यार्थ्यांना येत्या NMMS परीक्षेसाठी आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी कशा प्रकारे अभ्यास करावा हे अतिशय छानपैकी सांगितलं. त्याबद्दल 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून, त्याबरोबरच महिमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलच्या वतीनं सुद्धा मी तिचं मनपूर्वक आभार मानतो. ठीक आहे, स्कॉलरशिपमध्ये तिला यश मिळालेलं आहे. इथून पुढच्याही अनेक परीक्षांमध्ये ती नक्कीच यशस्वी होईल, हे नक्की. यानंतर निंबाळकरचा हा अनुभव तिनं जो सांगितला तो बाकीचे विद्यार्थी लक्षात ठेवतील आणि त्या पद्धतीनं आता अभ्यासाला लागतील. नोट्स स्वतः काढायच्या, त्या सगळ्या वाचायच्या, पाठ करायच्या. हा जो महत्त्वाचा कानमंत्र आहे तो तरी तुम्ही पाळाल असं मला वाटतं. कारण स्वतः जे काही आपण नोट्स काढतो तेव्हा आपल्याला ते वाचावं लागतं, समजून घ्यावं लागतं आणि नंतरच त्याच्यावरती आपल्याला पुढं काहीतरी करता येतं. म्हणजे अशा पद्धतीनं तिनं अभ्यास केलेला होता. म्हणजे अभ्यास केल्यावर खरोखरच यश मिळतं हे तिनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि आता तिचा जो काही वेळ आहे तो तिनं आपल्यासाठी दिला. अभ्यासाचा तिचा खरं तर हा वेळ आहे. 9वीचा तिचा अभ्यास चालूच असतो आणि अशा परिस्थितीमध्ये ती आपल्या तासाला जॉईन झाली. अर्धा पाऊण तास तिनं त्यासाठी आपल्यासाठी खर्च केला. तिचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि तिला या गुगल मीटमधून जाण्याची परवानगी देतो.